मी उमा. लग्नाच्या 2 वर्षांनंतर माझ्या आयुष्यात एक गोंडस बाळ आलं. बाळासाठी मी खूप खुश होते, पण हळूहळू माझं आयुष्य बदलू लागलं. मी पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जाऊ लागले. मी हळूहळू एकटी पडत चालले होते, कारण माझ्या नवऱ्याला माझ्याशी बोलायलाही वेळ नसायचा. संतोष सकाळी 10 वाजता ऑफिसला गेला की तो रात्री 8 वाजता घरी यायचा. फार तर 10-15 मिनटं तो बाळाला जवळ घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्या वेळेत तो झोपी जायचा. पण मी एक आई होते, त्यामुळे मी माझ्या बाळाला दुर्लक्षित करू शकत नव्हते. रात्री बाळ झोपत नाही तोपर्यंत मलाही झोपता यायचं नाही. मला रात्री झोपायला 1 वाजायचा आणि सकाळी लवकर संतोषचा टिफिन व नाश्ता बनवण्याकरता मला उठावं लागायचं. हळूहळू माझी चिडचिड वाढू लागली होती. मला थकवा जाणवू लागला होता. मी संतोषवरही चिडू लागले होते आणि ह्या सगळ्यात मी कधी पोस्टपार्टममध्ये गेले मला कळलंच नाही. आता तर मी संतोषचा टिफिन बनवण्यासाठी उठायचं बंद केलं होतं. घरात भांडी धुण्याकरता बाई होती, पण ती तेवढंच काम करून निघून जायची. लहान बाळामुळे माझी झोप होत नव्हती. एके दिवशी मी माझ्या चिडचिडीबद्दल माझ्या मैत्रिणीशी बोलले. तिने मला सल्ला दिला की मी ऑनलाईन काहीतरी सर्च करावं, मला नक्कीच त्याचा काहीतरी तोडगा मिळेल. मग मैत्रिणीने सल्ला दिल्याप्रमाणे मी मोबाईलमध्ये सर्च केलं आणि मला तोडगा मिळाला. थोडा वेळ स्वतःला द्यावा, थोडं घराबाहेर पडावं, असं सगळं काही त्यात सांगितलं होतं. मग एके दिवशी संध्याकाळी 6 वाजता मी माझ्या बाळाला घेऊन घराबाहेर पडले. खरंच त्या दिवशी घराबाहेर पडल्यावर मला फार बरं वाटत होतं. मागच्या 8 महिन्यांपासून मी स्वतःला घरातच डांबून ठेवलं होतं, पण आज बाहेरच्या मोकळ्या हवेत निघाल्यावर मला फार बरं वाटलं. सलग 2-3 दिवस मी संध्याकाळी थोडी शतपावली करता घराबाहेर पडू लागले होते. त्यामुळे थोडा वेळ का होईना मला बरं वाटायचं. आता माझी भेट शेजारच्या सोसायटीतील एका महिलेशी झाली होती. तिचं नाव सायली होतं. बोलता बोलता मला तिने सांगितलं की 2 वर्षांपूर्वी तीही माझ्याप्रमाणेच या सगळ्या गोष्टींमध्ये अडकली होती आणि तेव्हा तिची मदत केली ती महिला सहयोग ग्रुपने आणि त्यांच्या अनुयायींनी. तिने मला सांगितलं की तिने जेव्हा तो ग्रुप जॉईन केला तेव्हापासून तिचं आयुष्य पालटलं होतं. त्या ग्रुपकडून ट्रिपही आयोजित केली जाते. ट्रिपला गेल्यावर तेथील अनुयायी आपल्या बाळांना सांभाळतातही, जेणेकरून आपल्याला ट्रिपचा आनंद घेता येईल. अजून तिने सांगितलं की तेथील अनुयायी एकदा 4 दिवस तिच्या घरी राहायलाही आल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी दिवसभर तिच्या बाळाला सांभाळलं होतं. त्याचं खानपान, त्याला झोपी घालणं हे सगळं त्यांनी केलं होतं आणि त्यामुळे तिला आराम मिळाला होता. असे तिने त्या अनुयायीला 4 ते 5 वेळा घरी मुक्कामाला बोलावलं होतं. ती म्हणाली की नवरा घरी नसेल तेव्हाच त्यांना घरी बोलवायचं, कारण बऱ्याच पुरुषांना बाहेरची व्यक्ती सहन होत नाही. माझ्या नवऱ्यालाही बाहेरचे लोक जास्त सहन व्हायचे नाही. आता मी माझ्या माहेरहून कोणालाही बाळ सांभाळण्यासाठी बोलवू शकत नव्हते, कारण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होता. मला तर आता आरामाची फार गरज होती. म्हणून मग मी सायलीचा सल्ला घेतला. मी तिच्याकडून तिच्या त्या ग्रुपचा नंबर घेतला. मी घरी येत नाही तोवर तर सायलीने मला तिच्या त्या ग्रुपमध्ये ॲडही केलं होतं. त्या ग्रुपमध्ये ॲड झाल्यावर मला असं वाटतच नव्हतं की मी त्या ग्रुपमध्ये नवीन आहे. त्या ग्रुपमध्ये नवीन व्यक्तीचा म्हणजेच माझा नंबर ॲड होताच ग्रुपमधील सगळ्यांनी मला हाय हॅलो करायला सुरुवात केली होती. मला तर असं वाटतच नव्हतं की तो ग्रुप आणि तेथील लोक माझ्यासाठी नवीन आहेत. आता मीही रोजच त्या ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज टाकू लागले होते. माझ्याही नवीन मैत्रिणी झाल्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून ग्रुपमध्ये कुंदन हे नाव मी वारंवार ऐकत होते. बऱ्याच महिला आपापसात चर्चा करत होत्या. त्या म्हणत होत्या की कुंदन आहे म्हणूनच मला फार आराम मिळालाय. एकतर सांगत होती की कुंदनमुळे मी माझं स्वप्न पूर्ण करू शकले, त्याने माझ्या बाळाला सांभाळलं, त्यामुळे मी माझा अभ्यास पूर्ण करू शकले आणि परीक्षाही देऊ शकले. ती म्हणत होती की तिला फॅमिलीकडून कोणाचाही सपोर्ट नव्हता, पण हा ग्रुप जॉईन केल्यापासून तिला खूप मोठी साथ मिळाली होती. हा कुंदन कोण होता ते तर मला माहीत नव्हतं, पण सगळेजण तोंड भरून त्याचं कौतुक करत होते. मी सायलीला त्याच्याबद्दल विचारलं. ती म्हणाली, अगं कुंदन हा खूप चांगला मुलगा आहे. तो मुलगा असूनही घरातील सगळी कामं अगदी व्यवस्थितपणे करतो. ती म्हणाली, मी आजपर्यंत ही गोष्ट कोणाला सांगितली नाहीये. मी जेव्हा पोस्टपार्टममध्ये गेले होते तेव्हा त्या डिप्रेशनमधून मला बाहेर पडण्यासाठी कुंदनने माझी खूप मदत केली होती. मी तिला म्हणाले, कुंदनने तुझी नेमकी काय मदत केली? तो तर बाहेरचा पुरुष आहे. ती म्हणाली, तू एकदा कुंदनला भेटलीस ना तर तू पुन्हा त्याला कधीच बाहेरचा व्यक्ती म्हणणार नाहीस. तो फार मोठ्या मनाचा माणूस आहे. सायली पुढे म्हणाली, कुंदनमुळेच मला फार आराम मिळालाय. त्याने माझ्या बाळाला सांभाळण्यास खूप मदत केली. ती म्हणाली, जेव्हा केव्हा तिचा नवरा बाहेरगावी जायचा तेव्हा ती कुंदनला घरी बोलावून घ्यायची आणि तेव्हा कुंदन घरातल्या कामापासून ते तिच्या बाळाला सांभाळण्यापर्यंतचं सगळं काम सांभाळून घ्यायचा आणि त्यामुळेच तिला खूप आराम मिळाला होता.
तिचं बोलणं ऐकून मी तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही हे मला कळत नव्हतं. पण मी विचार केला की एक व्यक्ती खोटं बोलू शकते, प्रत्येकच व्यक्ती खोटं बोलू शकत नाही. त्या ग्रुपमध्ये प्रत्येकजण कुंदनची वाहवाही करत होतं. सायली म्हणाली की तुला आराम हवा असेल तर तू तुझ्या फॅमिलीकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस, कारण फॅमिलीतले लोक कधीच आपल्याला समजून घेत नाही. कुंदनसारखे लोकच आपल्यासारख्या थकलेल्या मनाच्या बायकांना समजून घेतात. सायलीचं म्हणणं अगदी बरोबर होतं. खरंच फॅमिलीतील लोक कधीच घरातल्या बाईला समजून घेत नाही. त्यांना वाटतं की घरातले 4 भांडी धुतली, बाळाला सांभाळलं तर त्यात एवढं थकल्यासारखं काय असतं. पण 30-4 कामं कधी कधी अवघड होतात. त्या गृहिणीलाही आरामाची गरज असते हे कुटुंबातील सदस्य समजून घेत नाहीत. तेव्हा थोडा वेळ सायलीशी बोलून झाल्यावर मी माझ्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मी विचार केला की मी उद्या तरी थोडा आराम करणार. सकाळी जेव्हा बाळ रडायला लागलं तेव्हा मी संतोषला उठवलं. मी त्याला म्हणाले, आज तू घरी आहेस तर काही वेळ तू बाळाला सांभाळ, मला तासभर झोप काढू दे. पण संतोष उठून 2 शब्द बडबडून पुन्हा झोपी गेला. तो म्हणाला, तू अशी काय थकतेस? आठवडाभर तर मीच थकतो बाहेर ऑफिसमध्ये काम करून, तू तर दिवसभर घरातच असते. त्यावेळी मला त्याचा फार राग आला होता. मी त्याला पलटून उत्तर देणार होते, पण माझं बाळ फार रडत होतं. त्यामुळे मी स्वतःच्या तोंडावर आवर घातली आणि बाळाला घेऊन खोलीतून बाहेर आले. रात्री बाळ सतत उठायचं, त्यामुळे माझी झोप व्हायची नाही. पण हे संतोषला दिसत नव्हतं. दिसेल तरी कसं, तो तर स्वतः मस्त गाढ झोपेत असायचा. तो मला जराही समजून घेत नव्हता. पण आता माझी चिडचिड फार वाढू लागली होती. मला आरामाची फार गरज होती. संतोषच्या आजच्या उत्तरावरून तरी मी समजले होते की तो कधीही बाळाला सांभाळणार नाही. आता मी वाट बघत होते ती संतोषची बाहेर कुठेतरी जाण्याची. आता मला घरात एकांत हवा होता. पुढे काही दिवसातच मी ज्या संधीच्या शोधात होते ती संधी माझ्या समोर आली. संतोष त्याच्या मित्राच्या लग्नाकरता 4-5 दिवसांसाठी बाहेर गावी जाणार होता आणि यावेळी मी आता कुंदनला घरी बोलवायचं ठरवलं होतं. आता संतोषला गावी जाण्याकरता 2 दिवस बाकी होते आणि यावेळी मी कुंदनला घरी बोलवायचं ठरवलं होतं. पण त्यावेळी मला हे ठाऊक नव्हतं की कुंदनला घरी बोलावून घेणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरणार होती आणि पुढे माझ्यासोबत असं काही होणार होतं ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. आता संतोषला गावी जाण्याकरता 2 दिवस बाकी होते. त्या दिवशी माझा नवरा ऑफिसला गेल्यानंतर मी रोजप्रमाणे बाळाला झोपी घातलं आणि त्यानंतर मी त्या ग्रुपमधून एक नंबर घेतला व तो नंबर मी डायल केला. त्या दिवशी पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्याव्यतिरिक्त कोणा दुसऱ्या पुरुषाशी बोलणार होते. मी कुंदनला फोन केला. फोन उचलताच त्याने मला माझ्या नावाने हाक मारली. मी म्हणाले, तुम्ही मला कसं ओळखलं? तो म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ग्रुपमध्ये ॲड झाला आहात आणि या ग्रुपचा ॲडमिन मीच आहे. सायलीने तुमचा नंबर मला पाठवला होता. मीच तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं आहे, त्यामुळे तुमचा नंबर माझ्याकडे आधीच सेव्ह आहे. कुंदन बोलायला खूप समंजस वाटला. तो माझ्याशी खूप छान प्रकारे बोलत होता. थोडक्यात तो माझ्या मनातील एक एक गोष्ट मी न बोलता ओळखत होता. त्याच्याशी बोलताना मला फार बरं वाटत होतं. त्या दिवशी जवळजवळ अर्धा तास मी कुंदनशी बोलले होते आणि तो अर्धा तास कसा गेला हे मला कळलंच नाही. फोन ठेवण्याआधी कुंदनने मला एक गोष्ट सुचवली. तो म्हणाला, तुम्ही थोडं घराबाहेर पडायला हवं. माणसाला आयुष्यात थोडं मनोरंजनाचीही गरज असते. त्याने मला सांगितलं की उद्या तुम्ही मला मॉलमध्ये भेटा, आपण मूवीला जाऊयात आणि तुमच्या आवडतीची शॉपिंगही करूयात. मी त्याला सुरुवातीला तर नाहीच म्हणाले. त्याने विचारलं की नेमका प्रॉब्लेम काय आहे. वेळेचा प्रॉब्लेम आहे की बाळाचा? बाळाला तर मी सांभाळून घेईल, कारण माझं तेच काम आहे, माझी ओळखच ती आहे. खरं तर खरा प्रॉब्लेम पैसे होते. माझा नवरा मला खर्चासाठी एवढे पैसे द्यायचा नाही. माझ्या नवऱ्याला एवढा पगार नव्हता. जर माझ्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नसतील तर मॉलमध्ये जाऊन मी शॉपिंग तरी काय करावी? तेव्हा माझ्या पैशांची अडचणही कुंदनच्या लक्षात आली होती. तो म्हणाला, तुमची अडचण वेळ किंवा बाळ नाही आहे, मग नक्कीच ती पैसे असेल. मी त्याला माझ्या घरची पैशांची अडचण सांगितली. तो म्हणाला, तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्याची ट्रीट माझ्याकडून, आपल्या मैत्रीच्या पहिल्या भेटीची ट्रीट समजा. उद्याचा सगळा खर्च मी करणार, तुम्ही काळजी करू नका. फक्त वेळेत या, मी वाट बघेन. कुंदनने माझी पैशाची मोठी समस्या दूर केली होती. मलाही त्याला भेटायचंच होतं, त्यामुळे मीही त्याला होकार भरला. मग ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी मॉलमध्ये पोहोचले. कुंदन आणि माझी समोरासमोर भेट झाली होती. त्याला हँडसम म्हणायला हरकत नव्हती. तो दिसायला छान होता. त्याच्या रूपाहून अधिक सुंदर त्याचा स्वभाव होता. त्या दिवशी मॉलमध्ये मी माझ्या आवडीची सगळी शॉपिंग केली, मूवी बघितला. तो सगळा वेळ मी स्वतःला दिला होता. जेवढा वेळ मी बाहेर फिरत होते तेवढा वेळ माझं बाळ कुंदनजवळ होतं. त्याने अगदी पहिल्या भेटीतच माझा विश्वास जिंकला होता.
तेव्हा घरी जाण्याआधी मी त्याला सांगितलं की उद्या सकाळीच माझा नवरा 4-5 दिवसांकरता बाहेर गावी जाणार आहे. उद्यापासून तू घरी ये. आज जसं तू माझ्या गोलूला सांभाळलंस तसंच उद्यापासून 4-5 दिवस माझ्या बाळाला सांभाळ, जेणेकरून मला स्वतःसाठी वेळ मिळेल आणि माझा थोडा आरामही होईल. कुंदनने अगदी मिनिटभरातच मला होकार भरला. तो म्हणाला, माझं हेच तर काम आहे, तुमच्यासारख्या महिलांची मदत करणं. उद्या मी वेळेत तुमच्या घरी येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता माझा नवरा बाहेरगावी जायला निघाला. संतोष गेल्यानंतर तासाभराने मी कुंदनला फोन केला. काहीच वेळात कुंदन माझ्या घरी आला. घरी येताच त्याने बाळाची जबाबदारी हाती घेतली होती. तो म्हणाला, तुम्हाला हरकत नसेल तर मी आज इथेच थांबतो, जेणेकरून तुम्हालाही रात्री शांत झोप मिळेल. गेल्या कितीतरी महिन्यांपासून मला एकसारखी झोप मिळालीच नव्हती. मला रात्रीच्या गाढ झोपेची फार सक्त गरज होती. त्यामुळे मी कुंदनला घरी थांबण्यास होकार भरला. आणि ही सगळ्यात मोठी चूक मी केली होती. त्या दिवशी दिवसभर कुंदनने बाळाला छान प्रकारे सांभाळलं होतं. रात्री जेवण झाल्यावर मी कुंदनसाठी आणि माझ्यासाठी आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. मी आईस्क्रीम मागवलं आहे याबद्दल कुणाला माहीत नव्हतं. तो गेस्ट रूममध्ये बाळासोबत खेळत होता. मी जेव्हा गेस्ट रूममध्ये पोहोचले तेव्हा तिथे जाताच मी पाहिलं कुंदन फोनवर बोलत होता आणि त्याचं बोलणं मला जरा संशयास्पद वाटलं. तो बोलत होता की अजून सेटिंग झाली नाही, काहीच तासात मी सगळं सेट करतो. तो कुठल्या सेटिंगबद्दल बोलत होता ते काही मला समजलं नाही. मी जेव्हा त्याला आवाज दिला तेव्हा माझ्या आवाजाने तो एकदम दचकला. त्याने त्याचा फोन ठेवला. तो लगेच मागच्या दिशेने वळला. म्हणाला, तुम्ही इथे कधी आलात? मी त्याला म्हणाले, अरे हे घर माझं आहे, मी तुला सांगून थोडीच येणार. बरं हे घे, मी आपल्यासाठी आईस्क्रीम आणलं होतं, तेच द्यायला इथे आले होते. मी त्याला विचारलं की तू आता कोणाशी फोनवर बोलत होता? तो म्हणाला, काही नाही, माझा एक मित्र होता, त्याची थोडी समस्या होती, त्याबद्दलच मी त्याच्याशी बोलत होतो. गोलूही आत्ताच झोपलाय. तेव्हा मी त्याला आईस्क्रीम देण्यासाठी पुढे सरकले. त्याच्या जवळ जाताच त्याच्या एका हातात आईस्क्रीम देताना मी दुसऱ्या हाताने त्याची मिशी खाली ओढली, जी की नकली होती आणि ती काही वेळापूर्वीच अर्धे निघून आली होती. त्यावर कुंदनचं लक्ष नव्हतं. त्याची ती नकली दाढी मिशी काढून मी त्याच्या हातात ठेवली. त्याचा खरा चेहरा पाहून मला धक्काच बसला होता. मी म्हणाले, तू इथे? हे सगळं ढोंग तू कशासाठी केलं? सुरुवातीचे काही मिनिटं तर तो घाबरला होता. नंतर म्हणाला, चल तू मला ओळख तर दिली, मला वाटलं की तू हा चेहरा विसरली असशील. कुंदनचं खरं नाव दिनेश होतं आणि तो रूप बदलून माझ्या घरी आला होता. पण मला ते कसं समजलं नाही की तो दिनेश आहे. मी कसं काय त्या नालायकाच्या जाळ्यात अडकले. तेव्हा मी स्वतःला दोष देत होते. मी त्याला तिथून जा म्हणाले, तर तो म्हणाला, मी इथून असाच परत जाणार नाही, मी ज्यासाठी इथे आलोय ते काम केल्याशिवाय मी जात नसतोय. कुंदन उर्फ दिनेश तो माझ्या बहिणीचा बॉयफ्रेंड होता. त्याला आता माझ्याकडून काय हवं होतं मला काही समजत नव्हतं. मी त्याला म्हणाले, दिनेश तुला काय हवंय, तू इथे रूप बदलून का आलास? त्यावर तो म्हणाला, जे मला आधी हवं होतं तेच मला आताही हवं आहे. तो म्हणाला, साक्षी कुठे आहे, मला तिचा पत्ता हवाय. मी म्हणाले, मी तुला तिचा पत्ता कधी देणार नाही, आधीच तू तिला खूप त्रास दिला होतास, आता पुन्हा तू तिच्या वाटेला जाऊ शकत नाही. माझं बोलणं ऐकून दिनेश चिडला. त्याने माझा हात पकडला. तो मला म्हणाला, तुला जर तुझा संसार प्रिय असेल तर मला साक्षीचा पत्ता सांग, नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला तुझ्या व माझ्याबद्दल सांगेल की तू माझ्या प्रेमात आहेस. आपले मॉलमधले फोटो दाखवेल मी त्याला. दिनेश एवढ्या खालच्या थराला जाईल याचा मी विचारही केला नव्हता. तेव्हा मी त्याच्याकडे विनवण्या करू लागले, पण तो ऐकत नव्हता. त्याला साक्षीचा पत्ता हवा होता. त्याने माझा हात अजून जोराने पकडला आणि तेव्हा मी जोरात ओरडले आणि त्याचवेळी माझा नवरा घरी आला. संतोष एकटा नव्हता, त्याच्यासोबत पोलीसही होते. पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतलं. तो माझ्या नवऱ्याला सांगत होता की तुझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे. त्याचं बोलणं ऐकून संतोषने दिनेशच्या कानाखाली वाजवली. माझ्या नवऱ्याने त्या नालायक मुलाला एका वाक्यात उत्तर दिलं. तो म्हणाला, माझ्या बायकोवर माझा पूर्ण विश्वास आहे, ती फक्त आणि फक्त तिच्या नवऱ्यावर प्रेम करते. पोलीस दिनेशला तिथून घेऊन गेल्यानंतर मी संतोषच्या गळ्यात पडून रडले. मी त्याला विचारलं की तू अचानक घरी कसा आलास आणि पोलीस? त्यावर तो म्हणाला की काल मी तुला मॉलमध्ये या मुलासोबत पाहिलं. काल तुझ्या मॉलमध्ये होतीस तिथेच मीही होतो. मी माझ्या मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी कपड्यांची खरेदी करायला आलो होतो. आम्हा मित्रांचं शॉपिंगचं अचानकच ठरलं, म्हणून आम्ही ऑफिसमधूनच मॉलमध्ये आलो होतो. पण तिथे आल्यावर मला तू त्या मुलासोबत दिसलीस. तू मला धोका देत आहे असा विचार मला करायचा नव्हता, पण परिस्थितीच तशी होती की मी संशय घेतला आणि मी तुझ्यावर पाळत ठेवू लागलो. आज तू या मुलाला मी घरी नसताना मुक्कामाला बोलावलंस आणि हे पाहून माझा संशय अजूनच पक्का झाला. आताही मी घराच्या खिडकीतून लपून सगळं बघत होतो. उमा, हे सगळं काय होतं?
या मुलाला तू घरी का बोलावलंस आणि त्याचा तुझ्या बहिणीशी काय संबंध आहे? का तो तुला तिचा नंबर मागत होता? मी संतोषला सांगितलं की तो कुंदन म्हणून घरात आला, पण त्याने माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी रूप बदललं होतं. तो साक्षीचा, माझ्या लहान बहिणीचा प्रियकर होता. याआधी त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक केलं होतं. ती त्याच्या मुलाची आई होणार होती. पण हे जेव्हा दिनेशला समजलं तेव्हा त्याने तिला ब्लॅकमेल करून साक्षीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला पोलिसांच्या हवाली केलं होतं आणि लवकरात लवकर साक्षीला त्या बाळापासून सुटका मिळवून तिचं लग्न लावलं. आता ती परदेशात आहे हे तर तुला माहीत आहे. ती तिच्या भूतकाळातून फार पुढे गेली आहे. आता ती फार सुखी आहे. पण तो नालायक पुन्हा तिचं आयुष्य खराब करण्यासाठी आला होता. तो रूप बदलून खोटं बोलून माझ्यापर्यंत पोहोचला आणि मलाही माहीत नव्हतं की तो दिनेश आहे. माझं बोलणं ऐकून संतोष म्हणाला, उमा, असं महिला सहयोग ग्रुप वगैरे काहीही नसतं. कोण कुठला परका व्यक्ती तुझं दुःख का जाणून घेईल? का कोणी तुझ्या बाळाला सांभाळेल, तेही विना मोबदला? यात माझी चूक आहे. मी कधी तुला समजून घेतलं नाही. तू माझ्या वागण्यामुळे, माझ्या दुर्लक्षितपणामुळे हा मार्ग निवडलास. मला माफ कर. गोलू माझाही मुलगा आहे. मीही त्याला सांभाळायला हवं होतं, पण मी सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकली. पण आता असं होणार नाही. मी तुला कधीही दुर्लक्षित करणार नाही. तेव्हा मी संतोषची माफी मागितली. त्यानेही मला माफ केलं होतं. सायली त्या दिनेशची बहीण होती आणि तिने तिच्या भावाला चुकीच्या गोष्टीत साथ दिली होती. तो ग्रुपही खोटा आणि बनावटी होता. त्या वेगवेगळ्या महिलांच्या नावाने ग्रुपमध्ये दिनेशच मेसेज करत होता आणि ते सगळं सत्य मला खूप उशिरा कळलं. पोलिसांच्या तपासामुळे ते सगळं समोर आलं होतं. पण यावेळी दिनेशला चांगलीच शिक्षा सुनावण्यात आली होती. आता तो चुकूनही पुन्हा माझ्या बहिणीच्या वाटेला जाणार नाही एवढी कठोर शिक्षा त्याला झाली होती. मंडळी, प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या आयुष्यात आईवडील होण्याचा प्रवास येत असतो आणि या काळात जेवढं बाळाला जपलं जातं तेवढंच बाळाच्या आईलाही जपायला हवं. एकमेकांना समजून घेऊन पुढे जाण्यातच खरं सुख समाधान असतं. नवरा बायको एकमेकांना समजून घेतात तेव्हाच संसाराची पालवी नव्याने फुलते आणि सुखी संसार होतो. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.